मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर कोल्हापूर शहरवासियांमध्ये भीतीचं वातावरण पसरतं, कारण पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होईल अशा पद्धतीची भीती त्यांच्या मनामध्ये असते। सध्या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत। मात्र असं असलं तरी सध्या पंचगंगा नदी ही पात्रामधूनच वाहत आहे। कोल्हापूर शहरातील नागरिकांनी कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही किंवा पॅनिक होण्याची गरज नाही। पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची घट झाली होती पावसाने ज्यावेळी उघडीप दिली होती त्यावेळी। मात्र घाटमाथ्यावरती पावसाची संततधार सुरू असल्यामुळे काल रात्रीपासून राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत। 3 नंबरचा असेल, 4 नंबरचा, 5 नंबरचा, 6 नंबरचा हे स्वयंचलित दरवाजे उघडले असून या 4 दरवाजामधून 5712 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे आणि त्याचबरोबर पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक्स पाण्याचा, म्हणजे राधानगरी धरणामधून एकूण 7212 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा भोगावती नदीपात्रामध्ये होतो आणि ती भोगावती नदी पुढे पंचगंगेला मिळत असते। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असते, हे साहजिक आहे। सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 27 फुटांवर आहे, त्यामुळे नागरिकांनी कुठेही पॅनिक होण्याची गरज नाही, कारण पावसानं काहीशी मध्यंतरी उघडीप दिली होती, त्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी कमी झाली होती। गेल्या 24 तासापासून जर आपण विचार केला तर गेल्या 24 तासापासून साधारण 5 फूट हे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही वाढलेली आहे। असं असलं तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। जिल्हा प्रशासन ज्या सूचना देतं नागरिकांना त्याचं काटेकोरपणे पालन करणं खूप गरजेचं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 43 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर शहरामध्ये पावसानं विश्रांती दिली आहे, मात्र घाटमाथ्यावर अजूनही पावसाची संततधार सुरूच आहे। पावसाची जी संततधार आहे ती कमी झाल्यानंतर हे जे दरवाजे आहेत स्वयंचलित ते पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता आहे ती देखील निर्माण झालेली आहे, कारण कोल्हापूर शहरामध्ये पावसानं पूर्णपणे विश्रांती घेतल्याचं चित्र आहे ते सध्याच्या घडीला पाहायला मिळते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।